मोठी बातमी सध्या समोर येते। शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात बोगस डिग्री मिळवल्याचा आरोप केला जातोय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट डिग्री घोटाळा आढळल्याची माहिती आहे। विद्यापीठातीलच काही कर्मचारी रॅकेट चालवत असल्याची माहिती आहे। बीकॉमची बोगस डिग्री देण्यासाठी 3 लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। विद्यापीठातील कर्मचारी रमेश मुखेरकर यांनी हा आरोप केलेला आहे। तर फक्त काही लाख रुपयांसाठी विद्यापीठातील कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून काही विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण न घेता त्यांना बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करताय। साहिल महेश कदम या विद्यार्थ्याला बीकॉमची मार्कशीट आणि डिग्री मिळवून देण्यासाठी विद्यापीठातील कर्मचारी रमेश मुखेकर यानं 3 लाख रुपये मागून त्यातील काही रक्कम स्वीकारल्याची धक्कादायक माहिती दिली आहे। विशेष म्हणजे विद्यापीठात कोणताही प्रवेश न घेता तसेच कोणतेही शिक्षण न घेता रमेश मुखेकर या विद्यापीठातील कर्मचाऱ्यानं साहिल महेश कदम या विद्यार्थ्याला अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या मार्कशीट दिल्याचा आरोप हा सध्या करण्यात आलेला आहे। आता या कर्मचाऱ्यावरती काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिक्षण व्यवस्थेतील सातत्यानं नवनवीन घोटाळे हे समोर येत आहे। यातच शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या असणाऱ्या पुण्यात बोगस डिग्री दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री घोटाळा झाल्याचा आरोप आहे। विद्यापीठातीलच काही कर्मचारी हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। बीकॉमची बोगस डिग्री देण्यासाठी 3 लाखांची मागणी करण्यात आली। विद्यापीठातील कर्मचारी रमेश मुखेकर याच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे। तर फक्त काही लाख रुपयांसाठी विद्यापीठातील कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून काही विद्यार्थ्यांना कोणतीही शिक्षण न घेता त्यांना बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करतायत। साहिल कदम या विद्यार्थ्याला बीकॉमची मार्कशीट आणि डिग्री मिळवून देण्यासाठी विद्यापीठातील कर्मचारी रमेश मुखेकर यानं 3 लाख रुपये मागून त्यातील काही रक्कम स्वीकारल्याची धक्कादायक माहिती दिली आहे। विशेष म्हणजे विद्यापीठात कोणताही प्रवेश न घेता कोणतेही शिक्षण न घेता रमेश मुखेकर या विद्यापीठातील कर्मचाऱ्यानं साहिल कदम या विद्यार्थ्याला अगदी खऱ्याखुऱ्या वाटणारी मार्कशीट दिली, डिग्री सर्टिफिकेट मिळवून दिलं। दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तातडीनं गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेत्यांनी केलेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये बोगस डिग्रीचा प्रकार हा सध्या समोर येतोय। बीकॉमची बोगस डिग्री देण्यासाठी 3 लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून। अविनाश, पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये बोगस डिग्री दिल्याचा आरोप आहे, काय नेमकं प्रकरण? पुण्याच्या जवळ असलेल्या पिंपरी चिंचवड या ठिकाणची ही घटना आहे। खरं तर कोणत्याही प्रकारचा क्लास अटेंड करायचा नाही, कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं नाही आणि असं असताना तुम्ही जर लाखो रुपये खर्च केले तर तुम्हाला रेडीमेड डिग्री घर बसल्या भेटणार आहे। अशा प्रकारचा जो प्रकार आहे हा पिंपरी चिंचवड मध्ये घडलेला आहे। या मुलाला सुरुवातीला 3.5 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती। 3.5 लाख रुपये जर दिले तर कोणत्याही कॉलेजला यायची गरज नाही, कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायची गरज नाही, तुम्हाला यामध्ये सर्टिफिकेट जे आहे ते घरपोच मिळणार। परंतु यामध्ये घरपोच जरी सर्टिफिकेट मिळत असले तरी लाखो रुपये खर्च करून सर्टिफिकेट देत असले तर जे विद्यार्थी वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपला अभ्यास करतात, ते वेळ घालवतात, ते या विद्यार्थ्यांना जे आहे अशा प्रकारचे जे बोगस डिग्र्या देत असतात, त्यामुळे जे आहे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु पुणे हे विद्याचे माहेरघर म्हणून त्याची ओळख जी आहे संपूर्ण जगामध्ये आहे आणि असं असताना पुण्यामध्ये आणि पुणे विद्यापीठात हा प्रकार झाल्यामुळे जो आहे हा संपूर्ण धक्कादायक समोर आल्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते अंधारात आहे की काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे। खरं तर याबाबत आपण प्रशासनाकडून देखील त्यांची काय बाजू आहे हे मांडण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु गेल्या 3 ते 4 दिवसापासून जे आहे आपण प्रशासनाच्या संपर्कात आहे, त्यांची नेमकी याबाबत काय नेमकी प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रशासनाकडून कोणी बोलण्यास तयार झाले नाही किंवा त्यांच्याकडून आज उद्या याबाबत माहिती देतो, आम्ही चौकशी करण्यासाठी चौकशी करत आहोत असं सांगण्यात येते, परंतु कॅमेरा पुढे कोणीही बोलण्यास तयार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा, विद्यापीठातल्या एका कर्मचाऱ्याचं नाव समोर आलंय, आणखी किती कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असू शकतात? ज्या विद्यार्थी आपल्या समोर आला आहे त्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे रॅकेट असू शकतं आणि कर्मचारी जे आहे स्वतः यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं जे आहे ती माहिती या विद्यार्थ्याकडून सांगण्यात आलेली आहे। कारण की
त्यांना ज्या वेळेस हे पैशाची मागणी करण्यात आली होती त्यावेळी त्यांना असं सांगितलं होतं की आपली तुमची जी मार्कशीट आहे ती हरवली आहे, असं मला अर्ज द्यायचा आणि अर्ज दिल्यानंतर जे आहे तुम्हाला ते ओरिजिनल जे आहे QR कोड असलेली जी आहे ती मार्कशीट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ज्या अर्थी QR कोड किंवा त्यामध्ये बाकीचे जे सिस्टीम जनरेटेड जे नंबर असणार ते मिळणार, याचा अर्थ जे आहे सिस्टीम मध्येच बदल करून जे आहे त्यांना ही ओरिजिनल कॉपी देण्यात येत होती का आणि यापूर्वी किती जणांना देण्यात आलेली हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार. ज्या अर्थी सिस्टीम जनरेटेड QR कोड जनरेटेड जे आहे ते सर्टिफिकेट भेटणार आहे, याचा अर्थ सिस्टीम मध्येच बदलाव करून किंवा सिस्टीम मध्ये या संपूर्ण माहिती जी आहे ती जतन करून जी आहे ती सर्टिफिकेट देण्यात येत होतं. त्यामुळे यामध्ये कर्मचाऱ्यांचा देखील मोठा सहभाग आहे असंच या प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु यामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्व आहे, काय आहे, हे सर्व माहिती येणं महत्वाचं असणार आहे. आणि यामध्ये आता पुणे विद्यापीठाकडून काही कारवाई करण्यात येते का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. निश्चित. अविनाश, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे पुण्यामधून हा प्रकार समोर येतोय. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात बोगस डिग्री दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आठवले गटाच्या शहराध्यक्षानं हा आरोप केलेला आहे. माझ्यासोबत विद्यार्थी आहे, त्याने लाखो रुपये देऊन जे आहे त्याला सर्टिफिकेट देण्याचं सांगण्यात आलं आणि ते देखील लिगल सर्टिफिकेट देतो म्हणून असं सांगण्यात आलं होतं. ते नेमकं काय कसा संपूर्ण प्रकार आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तुझं नाव काय आहे आणि नेमकं कोण तुला भेटलं होतं आणि कुठून सर्टिफिकेट देण्याचं सांगितलं होतं? नमस्कार, माझं नाव साहिल महेश कदम. तर काही दिवसांपूर्वी मला ॲडमिशन घेण्यासाठी माझे वडील विद्यापीठात आले होते. तर विद्यापीठात येताच ॲडमिशनची काही त्यांनी चौकशी केली होती. तर चौकशी करता त्यांना एक व्यक्ती भेटले, इथले विद्यापीठातले कर्मचारी होते, त्यांचं नाव रमेश मुखेकर. तर ते वडिलांसोबत त्यांनी संवाद साधला थोडा वेळ. त्याच्यानंतर वडिलांना ते बोलले की तुम्ही ॲडमिशन वगैरे लिगल ॲडमिशन वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. आम्ही जे काय आहे ते तुम्हाला कॉलेजला न येता कोणत्याही प्रकारचे एक्झाम्स न देता आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. माझा एक मित्र आहे, त्याच्या संग आम्ही काम करताना असं चर्चा निघली, असं तो विषय झाला की ॲडमिशनसाठी. तर ते म्हणले पुणे विद्यापीठात घे बा, आपल्या इथले एक रहिवासी आहेत ते तुला मदत पण करतील, जा त्यांच्याकडे. त्यांचं नाव मला सांगितलं, असं मी त्यांना जाऊन भेटलो असतो. तर ते म्हणले बा तुम्ही काय ॲडमिशनच्या भानगडीत पडू नका, तुम्ही डायरेक्ट 3 लाख रुपये मला द्या, मी तुम्हाला 3 वर्षाचे सर्टिफिकेट, मार्कशीट आणि डिग्रीचं सर्टिफिकेट, हे दोन्ही तुम्हाला एकदम देतो 3 वर्षाचं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं आणि याच शिक्षणाच्या माहेरघरमध्ये हा जर एवढा मोठा स्कॅम होत असेल तर याचा आवाज कोणीतरी फोडला पाहिजे. त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे पुण्याचे सगळे पुणे पिंपरी चिंचवड सगळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आवाज उचलला आहे. पुणे विद्यापीठ सारख्या जे जग प्रसिद्ध आहे अशा विद्यापीठातून असा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे नक्कीच चिंतेची बाब आहे. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. आता उर्वरित मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ.